ऊसतोड मजुरांचे रक्त सांडले, पण आष्टी पोलिसांचे कातडे अजूनही थंडच. पीडित कुटुंब अखेर एसपी कार्यालयाच्या दारात. हक्काचे पैसे मागितले म्हणून तलवारीने वार. जालन्यातील त्या 14 गावगुंडांना आष्टी पोलिसांचे अभय. एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी जालना जिल्ह्यातून समोर येत आहे. कष्ट करून पोट भरणाऱ्या ऊसतोड मजूर कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे ज्या पोलिसांवर संरक्षणाची जबाबदारी आहे तेच आष्टी पोलीस आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कारण 7 दिवस उलटूनही पोलिसांनी पीडित कुटुंबाची तक्रार दाखल करून घेतलेली नाही. आष्टी पोलिसांच्या या भूमिकेमुळे पोलिसांचे गावगुंडांना अभय आहे का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जातोय. न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या पीडित कुटुंबाने अखेर आज थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाचे दार ठोठावले आहे. मजुरीचे हक्काचे पैसे मागितले. हाच काय तो या गरीब ऊसतोड कामगारांचा गुन्हा. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील परतवाडी येथे 10 जुलै रोजी ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. ऊसतोडीची मजुरी थकीत असल्याने ती मागण्यासाठी गेलेल्या आढे कुटुंबावर दबा धरून बसलेल्या गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. पैसे मागितल्याच्या रागातून रामेश्वर राठोड यांच्यासह तब्बल 14 जणांच्या टोळीने संदीप सुखदेव आढे, दिलीप सुखदेव आढे आणि सुखदेव रूपा आढे यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. लाठीकाठ्या, लोखंडी रॉड, तलवारी आणि कोयत्याने या कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात दोघे जण रक्ताच्या थारोड्यात पडले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. एकीकडे दोघे जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत, तर दुसरीकडे आष्टी पोलिसांचा मनमानी कारभार सुरू आहे. घटना घडून 7 दिवस उलटले तरीही आष्टी पोलिसांनी या प्रकरणात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. पोलिसांच्या दिरंगाईमुळे आरोपी मोकाट फिरत आहेत. अखेर आष्टी पोलिसांच्या कार्यपद्धतीला कंटाळून पीडित कुटुंबाने आज जालना पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांनी आष्टी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराची लेखी तक्रार केली आहे. आरोपींवर तातडीने गंभीर गुन्हे दाखल करा आणि तात्काळ त्यांना अटक करा, अशी आर्तहाक या पीडित कुटुंबाने पोलीस अधीक्षकांकडे दिली आहे. आता या प्रकरणात थेट पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची वेळ आली आहे. मजुरांवर अत्याचार करणाऱ्या गुंडांना आष्टी पोलीस पाठीशी का घालत आहेत, तिथे नेमके काय शिस्ते आहे, याचे उत्तर आष्टी पोलिसांना द्यावेच लागेल. आता पोलीस अधीक्षक या मुजोर अधिकाऱ्यांवर आणि त्या 14 गावगुंडांवर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, आमेर खान, जलजला न्यूज, जालना. संदीप सुखदेव आढे माझं नाव पूर्ण. वडिलांचं नाव सुखदेव रूपा आढे आणि भावाचं नाव दिलीप सुखदेव आढे. आम्ही तिघ बाप लेक राहणार परतवाडी टाटा येथे आणि तालुका परतूर, डिस्ट्रिक्ट जालना येथे राहतो. शुक्रवारी 10:30 वाजता 10 तारीख 7/2026 रोजी रात्री 10:30 वाजता आमच्या तिघा बाप लेकावर कुऱ्हाडीनं, कोयत्यानं आणि रॉडनं, धारदार शस्त्रानं अटॅक झाला. त्याच्यानंतर ते आरोपीचे नाव आहेत रामेश्वर सुखदेव राठोड, परमेश्वर बंशी आढे, गंगाधर बंशी आढे, रोहन रामेश्वर आढे, रामेश्वर बंशी आढे, सांगुणा रामेश्वर राठोड, संजय सुखदेव राठोड, समाधान गोरख चव्हाण, संपत दादाराव चव्हाण, गोरख नारायण चव्हाण, संतोष दादाराव चव्हाण, ताराबाई सुखदेव राठोड, बंशी रूपा आढे आणि दादाराव नारायण चव्हाण असे 14 जणांचे नाव आहेत. तरी आम्ही इथं एसपी साहेबांना पहिलं निवेदन दिलेलं आहे 13 तारखेला. तरी दुसरं निवेदन आम्ही देत आहे की त्यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही. तर साहेबांना एकच विनंती आहे की त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि आम्हाला न्याय मिळण्यात यावा. मारहाणीचं नेमकं कारण काय? मारहाणीचं नेमकं कारण म्हणजे आमचे ऊसतोडीचे पैसे त्यांच्याकडे होते 2023 ची बाकी 11,20,000 आम्ही त्यांना दिलेले आहे. त्याच्यातून 6 लाखाचं त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे 4,87,000 बाकी आहे. त्याच्यावरती आम्ही त्यांना वारंवार मागणी केली, बाबा आमचे पैसे देऊन टाकता. आम्हाला ते तिकडे कर्नाटकमध्ये एक मर्डर करून आलेलं आहे ते, आणि आम्हाला पण म्हणत होता की तुम्हाला पण मारून टाकणार आहे, तुमचे पैसे मी परत देणार नाही. तर आमच्या तिघा बापलेकावर त्यांनी अटॅक एकदम मिळून अटॅक त्यांनी केलेला आहे. संबंधित पोलीस स्टेशनला कळवलं होतं? हा, संबंधित पोलीस स्टेशनला कळवलं, आष्टी पोलीस स्टेशनला कळवलं. तर आष्टी पोलीस स्टेशनचे काही आपले सुरेश साहेब आहेत, ते काही त्यांच्या दखल वगैरे काही घेत नाही आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही. काय मागणी तुमची? आमची मागणी एकच आहे की त्यांना लवकरात लवकर साहेबांनी शिक्षा करावी आणि आमचं काय ते जेवढी आम्हाला म्हणजे मारहाण वगैरे जेवढी मारहाण झालेली आहे, वडिलांना 12-13% पडलेले आहेत. माझा हात फ्रॅक्चर आहे आणि भाऊ आमचा सिरियस आहे. आपलं ह्याच्यामध्ये वर्कआउट हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये ऍडमिट आहे. अजून 7 दिवस झाले साहेब, त्यांना बोलता येत नाही, जेवण वगैरे काही करत नाही.